हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. तर मित्रांनो, हे होतं आजचं विचारधन. यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण महत्त्वाच्या घडामोडी, जन्म, मृत्यू, काही महत्त्वाच्या घटना याविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 21 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 753 ईसापूर्व रोमिलस यांनी रोम स्थापन केले होते. इटलीच्या मध्य पश्चिम भागात लात्सिओ प्रांतामध्ये तिबेर व ॲनियन नद्यांच्या संगमावर वसलेल्या रोम शहराला अतिप्राचीन इतिहास आहे. इसवी सन पूर्व 8व्या शतकापासूनच्या लिखित इतिहासात रोमचा उल्लेख आहे. एका नोंदीनुसार रोमची स्थापना 21 एप्रिल इसवी सन पूर्व 753 रोजी करण्यात आली होती. ऐतिहासिक रोमन साम्राज्याची राजधानी रोम या ठिकाणीच होती. 2व्या शतकापासून पोपचे वास्तव्य रोम शहरामध्ये राहिले आहे. 1929 साली स्थापन झालेल्या व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश पूर्णपणे रोम शहराच्या अंतर्गत आहे. रोम हे इटलीमधील सर्वात लोकप्रिय, युरोपीय संघांमधील तिसरे तर जगातील 11वे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांपैकी रोम हे एक आहे. रोम ही इटली देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. रोम शहरात अंदाजे 27 लाख तर महानगर परिसरात 37 लाख लोकवस्ती आहे. रोमच्या इतिहासानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1960 साली रिओ दी जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानीचे उद्घाटन झाले होते. 1972 अपोलो 16 या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले. आजच्याच दिवशी 1864 साली जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 जून 1920 रोजी झाला. 1997 भारताचे 12वे पंतप्रधान म्हणून डॉक्टर इंद्र कुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली होती. 2013 साली गणिततज्ञ, ज्योतिर्विद्य आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला म्हणजेच जिला मानवी संगणक असं म्हटलं जायचं अशा शकुंतला देवी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 रोजी झाला. मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये शकुंतला देवी यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकणार आहोत. तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्रसुद्धा नक्की ऐका. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 2000 साली आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंमलात आणला गेला. 1922 साली स्कॉटिश साहसकथा लेखक ॲलिएस्टर मॅकलिन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 फेब्रुवारी 1987 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1926 साली इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1934 महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉक्टर गुंथर सोंथायमर यांचा जन्म झाला. 1945 साली भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवास राघवन व्यंकट राघवन यांचा जन्म झाला. 1509 साली इंग्लंडचा राजा हेनरी 7वा याचं निधन झालं. त्याचा जन्म 28 जानेवारी 1457 रोजी झाला. 1950 हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साठम यांचा जन्म झाला. त्यांनी CID या मालिकेत भूमिका केलेली होती आणि त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती. 1910 अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1835 रोजी झाला.
1938 साली पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ सर मोहम्मद इक्बाल यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1877 मध्ये झाला. 1946 साली ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 5 जून 1883 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1952 साली इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1889 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86989880, म्हणजेच 8698869880. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पाहू शकता आणि पुन्हा ऐकू शकता. ज्या तारखांचे सुद्धा दिनविशेष तुम्ही पाहू शकता किंवा पुन्हा ऐकू शकतात आणि त्याच्या नोंदीसुद्धा करून ठेवू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा आमचं दिनविशेष हे सत्र ऐका आणि पहा. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आणि हो, लक्षात ठेवा, 2 गज दुरी, मास्क है जरुरी. स्वतःची काळजी घ्या, सोबतच स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा, कारण कोरोनाने सगळीकडे थैमान घातलेलं आहे.